नमस्कार मित्रांनो, आजचा विषय खूप रहस्यमय आहे आणि कदाचित तुम्ही हे अनुभव घेतले असेल। रात्री अचानक 3 वाजता डोळे उघडणे, हृदय जोरात धडकणे आणि नंतर कितीही प्रयत्न केला तरी झोप न लागणे। बऱ्याच लोकांना वाटते हे फक्त योगायोग आहे, पण काही लोकांचे मते हे काही संकेत असू शकते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, रात्री 3 वाजता जाग का येते, यामागे लोक कोणती आध्यात्मिक कारणे मानतात, वैज्ञानिक कारणे काय आहेत आणि यापासून शांत मिळवण्यासाठी उपाय काय करता येईल। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला फक्त एक असा उपाय सांगणार आहे जे अनेक लोक रात्रीची बेचैनी कमी करण्यासाठी करतात। मित्रांनो, रात्रीचा 3 ते 4चा वेळ अनेक परंपरेमध्ये खूप गूढ अर्थ मानला जातो। यावेळी वातावरण पूर्ण शांत असते, रस्त्यावर आवाज कमी असतो, मोबाईलचे नोटिफिकेशन कमी असतात आणि आपला मेंदू सर्वात जास्त संवेदनशील अवस्थेमध्ये असतो। काही आध्यात्मिक मान्यतेनुसार हा वेळ ऊर्जा बदलण्याचा काळ मानला जातो, म्हणून काही लोकांना अचानक बेचैनी वाटते, काहींना विचित्र स्वप्न पडतात, तर काही लोक अचानक घाबरून जागे होतात। अनेक लोक सांगतात की त्यांना त्यावेळी असं वाटतं जणू कोणीतरी त्यांच्याकडे पाहत आहे, पण लक्षात ठेवा, याचा अर्थ नेहमी काही गोष्ट वाईट आहे असं नाही। कधी कधी आपल्या मनातील भीती, ताण हेच रात्री अशा भावना तयार करत असतं। आता थोडं वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेऊया। डॉक्टरांचे मते, रात्री 3 वाजता जाग येण्याचे मोठे कारण म्हणजे ताण। जर तुम्ही दिवसभर खूप विचार करत असाल, टेन्शनमध्ये असाल किंवा तुम्ही काही दबावामध्ये असाल, तर तुमचा मेंदू पूर्णपणे रिलॅक्स होत नाही, त्यामुळे रात्री झोप हलकी होते आणि अचानक जाग येते। दुसरं कारण म्हणजे मोबाईल। हो मित्रांनो, झोपण्यापूर्वी सतत मोबाईल वापरणे, रील्स पाहणे किंवा भूताचे व्हिडिओ पाहणे यामुळे मेंदू जास्त ॲक्टिव्ह होतो आणि मग रात्री अचानक जाग आल्यावर मन भीती निर्माण करतं। काही लोकांना टेन्शन असते, त्यामुळेही रात्री बेचैनी वाटते। आता जाणून घेऊया लोक या गोष्टीकडे कसे पाहतात। काही लोक मानतात, जर सतत 3 वाजता जाग येत असेल तर तुमच्या आयुष्यात मोठा बदल होऊ शकतो। कधी आर्थिक बदल, कधी मानसिक बदल, तर कधी नात्यामध्ये बदल। काही लोक हे आध्यात्मिक जागृतीचे चिन्ह मानतात, त्यांच्या मते मन तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे। तर काही लोक मानतात घरातील नकारात्मकता वातावरणामुळे बेचैनी वाढते। जर घरात सतत भांडण होत असतील, नकारात्मक बोलणे होत असेल किंवा खूप ताण असेल तर त्याचा परिणाम झोपेवर होऊ शकतो। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला रात्री अचानक भीती वाटत असेल तर घाबरू नका। सर्वप्रथम खोल श्वास घ्या, मोबाईल लगेच हातात घेऊ नका, कारण त्यामुळे मेंदू अजून ॲक्टिव्ह होतो। थोडं पाणी घ्या आणि मन शांत करण्याचा प्रयत्न करा। अनेक लोक झोपण्यापूर्वी देवाचे नाव घेतात, काही लोक मंत्रस्मरण करतात, काही लोक कापूर लावतात, यामुळे वातावरण शांत वाटू लागतं। जर तुम्ही खूप तणावामध्ये असाल तर झोपण्यापूर्वी 10 मिनिटे नामस्मरण करा आणि सर्वात महत्त्वाचे, भीतीदायक व्हिडिओ पाहून लगेच झोपू नका। आता तो छोटा उपाय, झोपण्यापूर्वी खोली स्वच्छ ठेवा, मोबाईल थोडा दूर ठेवा आणि 2 मिनिटे शांत बसा। मनात सकारात्मक विचार करा। काही लोक उशीजवळ कापूर ठेवतात, तर काही लोक देवाचे नामस्मरण करतात, यामुळे मनाला शांती वाटू शकते। पण जर तुम्हाला सतत झोपेचा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणेही तितकंच महत्त्वाचे आहे। तर मित्रांनो, तुम्हाला ही रात्री 3 वाजता अचानक जाग येते का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच रहस्यमय, आध्यात्मिक आणि रोचक माहितीसाठी आपल्या नाथ संप्रदाय चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका।